नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूजमध्ये आता जेनजीचा मोर्चा पार पडला. आपल्यासोबत काही तरुणी आहेत. त्यांचं दिल्लीतील आंदोलनाविषयी काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दीदी, काय नाव तुझं आणि का सहभागी झाली तू आज मोर्चा? मी तृप्ती गाडे अकलूजवरून बोलते. दिल्लीतील आंदोलनाविषयी एवढंच म्हणणं आहे आणि सगळ्यांचं पण एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा द्या. एवढ्या वेळा गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात 108 वेळा पेपरफुटी प्रकरण घडले, तरीही हे सरकार काही जागा होत नाही. त्यांना जागा आम्हाला आमच्यासारख्या जेनजीजलाच करावं लागणार आहे. आणि असं नाही की यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनीच पाठिंबा द्यावा. जी वृद्ध मंडळी आहे, जे छोटे मोठे सगळ्या प्रकारची लोक इथं येऊ शकतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. आणि सर्व जरी वयस्कर वृद्ध माणसं असले त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट करावा आणि आम्ही देखील सर्वांना सपोर्ट करणार आहोत, हेच आमचं म्हणणं आहे. तू ह्या आंदोलनात सामील झाली? तुला काय वाटतं? तू कितवी शिकते? तुझं नाव सांग. माझं नाव लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर. मी इयत्ता 11वीमध्ये शिकते. आणि माझं एवढंच मत आहे, तिथे दिल्लीमध्ये पोलीसवाल्यांनी मुलींना मारलं. भले ते पोलीसवाले आहेत, पण त्यांना मुलींना मारण्याचा हक्क अजिबात दिलेला नाही आहे. त्यामुळे मुलींवर हात उचलण्याचा आणि मुलींवर लाठीचार्ज करण्याचा त्यांच्यावर हक्क नाही आहे, एवढंच माझं मत आहे. आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा लवकरात लवकर द्यावा. हे माझे सोनम वांगचुक यांनी 26 दिवस आपल्यासाठी उपाशी राहून उपोषण केलं आहे. त्यांच्यासाठी काही नाही आहे, तर त्यांच्यावर आरोप लावले जातात की त्यांनी आंदोलनाच्या वेळेस सूप पिला म्हणून. त्यांना बरं माहिती की त्यांनी सूप पिला की नाही. अभिजित दिपके यांच्यावर त्यांनी अनेक आरोप लावले की असं त्यांनी बोललं आहे, काय बोललं आहे. पण जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी काय केलं हे त्यांना माहिती पाहिजे. तुला माहिती आहे तू का म्हणून आंदोलनात सामील झाली? मी बी फार्म करते, म्हणजे बी फार्मसी आमच्या फील्डमधलं आहे ना. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे पेपरफुटी होते ना ती टाळली गेली पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थी किती मेहनत, नीट एक्झाम आता म्हणजे सोपी नाही राहिली. नीटची एक्झाममध्ये प्रिपरेशन करायसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आता प्रेझेंटला तर 7वी 8वीपासून कंपल्सरी स्टडी केला जातो ना. त्यामुळं हे पेपर लीक होणं हे काय साहजिक नाही आहे. कारण यांच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. त्यामुळे शक्यतो सरकारने हा गैरसोय जो आहे ना ती टाळली पाहिजे. तू बघितलं दिल्लीत ज्या प्रकारे मुलींना मारहाण झाली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, काय तुला वाटलं ते बघून सगळं? हे जे मुलींवरती असेल, मुलांवरती असेल, इतर अनेक जनतेवरती जे अन्याय केलेले आहेत, म्हणजे इतकं विरोध, म्हणजे जे आम्ही पोलिसांवरती एवढा विश्वास ठेवतो. आम्ही असं म्हणतो की पोलीस प्रोटेक्शन आहे आपल्याला, त्यासाठी आपण भ्यायचं काहीच कारण नाही. पण पोलीसच असं विद्यार्थ्यांवरती असा अत्याचार करणे हे चुकीचं आहे. दिल्लीत चालू आहे सध्या. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला जातो. विद्यार्थी म्हणून तुझी काय? माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी खरंच राजीनामा द्यावा. एवढं सगळ्या गोष्टी घडल्या आहेत की एवढं प्रत्येक जेनजीजवर अत्याचार झाला आहे, महिलांवर म्हणजे मुलींवर स्पेशली हाणामारी झाली आहे खूप. आणि एवढं सगळं होत असून सुद्धा धर्मेंद्र प्रधानजी एवढे शांत आहेत, एवढं काहीच त्यांची प्रतिक्रिया नाही आहे. तर त्यांनी पुढे येऊन खरंच राजीनामा द्यावा, एवढं माझं मत आहे. पण राजीनामा देऊन प्रश्न सुटेल का? तुम्ही आज या मुलींबरोबर आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? सर्वप्रथम सर्वांना सस्नेह नमस्कार. या ठिकाणी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही हे काही सोल्युशन नाही. समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हणलं जातं, परंतु आज देशाची परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे. आज शिक्षणाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, महिलांवर होणारे अत्याचार आहेत. असंख्य प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि सध्याची जी मागणी आहे, जी पेपरफुटी प्रकरण आहे, तर विद्यार्थ्यांनी काबाड कष्ट केलेलं आहे. त्यांनी कष्ट करून ती परीक्षा देतात आणि पेपरफुटी झाल्यानंतर त्यांच्या भविष्याचा या ठिकाणी अंत होत आहे. आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आज एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. फार वाईट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. काय आता मुंबईत उद्या मोर्चा आहे, दिल्लीत एवढं मोठं आंदोलन चालू आहे, तुम्ही आज अकलूजमध्ये मोर्चा केला आहे. काय भविष्यात तुम्ही तुमच्या मित्र असतील, मैत्रिणीला असतील, त्यांना अशा प्रकारे आंदोलनात सहभागी घेण्यासाठी काय सांगतात? आमचं सर्वांना एवढंच म्हणणं आहे की आता पुढं काय होईल हे सांगता येत नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील नाही देतील हे कोण सांगू शकत नाही. पण तरीही सर्वांनी सपोर्ट करावा, कारण सपोर्ट करून पुढं कधी काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. आता दिल्लीमध्ये एवढं सगळ्यांवर लाठीचार्ज झाला, गन्स चालवला गेला. राहुल गांधींनी देखील एका व्हिडिओमध्ये एका मुलाला गन्स चालवलं ते दाखवलं आहे.
एका बाईने भर भाषणात अभिजित दिपके ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस भर भाषणात त्या बाईने त्यांच्यावर शाईफेक गेली. हे कोणतं सरकार आहे? म्हणजे जो माणूस आपल्या भविष्यासाठी आपल्या न्यायासाठी लढतोय त्याच्यावर जर तुम्ही शाईफेक करत असाल तर अशा सरकारचा काही उपयोग नाही. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलाच पाहिजे आणि आम्ही पण सर्वांना सपोर्ट करणार आहोत. कॉक्रोच जनता पार्टीविषयी काय मत आहे तुमच्या जेएनजीचं? कॉक्रोच जनता पार्टी ही आत्ता सध्याला ट्रेंडिंगला म्हणतात आणि कॉक्रोच जनता पार्टीचं पण बरोबरच आहे, कारण आत्ता पुढं जाऊन सरकार आमची येणार आहे, कारण आमचं पण वय येणार आहे आता वोटिंगचं. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे की तुमचं वोटिंगचं काय मत आहे आणि काय नाही आहे ते. कारण आत्ता आम्ही 18 वर्षाचे झाल्यावर हे सगळे जेनजी लोकांमध्ये जो गैरसमज झाला आहे तुमच्या सरकारविरुद्ध तो पुढं जाऊन तुमच्या डोक्यातून जाणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी तो पण विचार केला पाहिजे की त्यांनी आता जो निर्णय घेणार आहेत त्याच्यावर तुमचं सरकार पण पुढचं डिपेंड आहे, हे लक्षात ठेवावं त्यांनी. थँक्यू. तर ह्या होत्या अकलूज परिसरातील जेनजी मुली यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, अकलूज.